क्षणात बापानं त्या गोठ्यात प्राण सोडून दिला महाराज. पती माझ्याशी बोलला नाही, पोरगी सापडली की नाही माहिती नाही, म्हणून पत्नीही पळत गोठ्यात आली. तिनं ती अवस्था पाहिली आणि कानावर आवाज आला, काकू तुमची मुलगी पळून जाऊन लग्न केलंय. धक्का आईला सहन झाला नाही. अटॅक येऊन आईही त्या ठिकाणी निघून गेली. गोठ्यातून त्या मुलीच्या एका चुकीमुळे 2 प्रेत त्या ठिकाणी बाहेर निघाली महाराज. आणि आमच्या मुली तरी आता कुठं चालल्यात सांगा ना मला. मी मुली सांभाळते, मला माहिती आहे काय अवस्था आहे आज. आजची मुलगी जिला प्रेम या 2 अक्षराचा अर्थ सुद्धा कळत नाही, ती पोरगी जो बाप 22 वर्ष तिच्यावर प्रेम करणारा बाप, ती महिन्यातून वर्षभरात त्या बापाला त्याचं प्रेम असं लाथाडून देते आणि बापाच्या इज्जतीला कलंक लावून पोरगी निघून जाते. ही आत्ताची परिस्थिती आहे महाराज. राहुरी तालुक्यातली घटना तुम्हाला माहिती असेल नसेल मला माहिती नाही, पण राहुरी तालुक्यात घडलेली घटना आहे महिला मंडळ. एवढा एक मुद्दा मला तुमच्या समोर मांडायचा आहे, मग कीर्तन संपवायचंय. प्रत्येक कीर्तनामध्ये नुसतं कीर्तन ऐकायचं, हसायला मिळालं साईडला सोडून द्यायचं असं नाहीये. साधू संतांचे चांगले आचार विचार घरी घेऊन जा, भगवंतापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. नाही हे सगळं जमत, आपली मुलांना घडवण्याचा प्रयत्न करा, संस्कार द्या. राजशिवछत्र, अरे आज आम्ही म्हणतो झुकेगा नाही साला, बरोबर आहे. अरे शरीराचं चांबडं ना चांबडं सोललं गेलं, प्राण निघून गेला, पण जे झुकले नाही त्या संभाजी राजांचं सुद्धा कधीतरी नाव घेत जा महाराज. तो हा आपला महाराष्ट्र आहे, सोपी गोष्ट नाही. त्यागाची भूमी म्हणजे हा भारत देश आहे, हा महाराष्ट्र आहे, नीट लक्षात घ्या. महिला मंडळ माझ्याकडे बघा. राहुरी तालुक्यातली घटना सांगेन. पोरगी 12वीला आणि बापाकडं मागते, बाबा मला मोबाईल द्या. सगळ्या मुलींकडं मोबाईल आहे, मी आता पुढे 13वीला जाणार आहे, कॉलेजचं आयुष्य आहे, आपली गरिबी कायम आहे, बाबा मला मोबाईल घ्यायचा आहे. बाप मुलीच्या जवळ येतो. मुलगा जेवढा मोकळं बापाला बोलू शकत नाही तेवढी पोरगी बोलू शकते ना महाराज. कारण पोरगी बापाचं हृदय असते की नाही, पोरगी बापाचं हृदय असते. पुरुष वर्ग कधीतरी आपल्या लेकराला वाचवा, या समाजामध्ये लेकराला चांगल्या वाईटाची जाणीव करून द्या. लेकराला कधीतरी त्या मुलीला जवळ घेऊन सांगा, बाळ समाज हा खूप वाईट आहे, समाजामध्ये कसं गोड बोलून फसवलं जातं बेटा, कसा अन्याय अत्याचार होतो. आईपेक्षाही मला वाटतं बापानं मुलीसोबत आज मोकळं बोलणं गरजेचं आहे. ती वेळ आलेली, नका संकोच बाळगू. पुढं घटना होण्याच्या आत आज सांगणं गरजेचं आहे. बाप मुलीला म्हणतो, दिदू मी तुला मोबाईल देईल, पण माझी इच्छा आहे तू 12वीला 75% पाडावेस, मग मी तुला मोबाईल घेऊन देईन. गरीब बाप आहे महाराज. पुरीनं वर्षभर जीव तोडून अभ्यास केला, रिझल्ट हातात आला, 75 नाही 80% पुरीनं पाडले. बापाच्या हातात रिझल्ट दिला. पोरगी हसते, बाबा तुम्ही बोललात ना 75%, 75 नाही 80% मी पाडले, आता मला मोबाईल हवाय. बाप मित्राकडे गेला. माणसाला पैशाचं सोंग करता येत नाही. माणूस खोटं बोलू शकतो, काही नाटक करू शकतो, दुखण्याचं नाटक करू शकतो, पण पैसा अशी चीज आहे त्याचं सोंग नाही करता येत महाराज. बाप मित्राकडे गेला, महाराज अरे माझ्या मुलीला मोबाईल द्यायचा आहे, एक 7-8 हजार रुपये दे ना मला. मित्रानं सांगितलं, अरे बाबा फी भरली, पहिलेच पैसे वापस दिले नाही आणि आता परत पैसे मागायला आलास. अरे यार तू माझा मित्र आहेस ना, तुलाही मुलगी आहे, आज ही वेळ माझ्यावर आहे, जाईन रे निघून. माझ्या मुलीचा हट्ट आहे, वर्षभर माझ्या लेकरानं खूप अभ्यास केला हे मी पाहिलंय. माझं लेकरू वर्षभर नीट झोपलं नाही रे, दे रे, तिची इच्छा आहे. सगळ्या मुलींकडे मोबाईल आहे. मित्राकडून 8,000 रुपये बापानं उसने आणले महाराज. मुलीला मोबाईल घेऊन दिला. पोरगी आता 13वीला जाते. 1-2-3 महिन्याचा काळ गेला. महिला मंडळ ते वय इतकं भयानक, त्या वयामध्ये मुलींची टुकार मुलींची संगत त्या मुलीला लागली. मुलीचा पाय घसरला आणि मुलीचं प्रेम एका मुलावर झालं. 5-6 महिने घरी माहिती नाही. आता 13वी झाली, साहजिकच आहे, बापाच्या डोक्यात आहे, बाई दिदू तुला शिकवायची माझी ताकद नाही, पण तुला असं घर बघून देतो ना त्यानं तुला शिकवलं पाहिजे. बाबा सगळेच असं म्हणतात, लग्न झाल्यावर कोणी शिकवत नाही. नाही मी बघतो ना तसं, तू काळजी नको करूस. मुलीची काही हिम्मत नाही झाली महाराज बापाला सांगायची. आज बोलणं गरजेचं आहे. इज्जतीची लखतर विशीला टांगण्यापेक्षा आज बोलणं गरजेचं आहे.
पुढं गोष्टी घडण्याच्या आत बोलणं गरजेचं आहे. पोरगी बोलली नाही, महिला मंडळ साखरपुडा झाला, लग्नाची तारीख धरली, पत्रिका वाटण्यात आल्या, सगळ्या नातेवाईकांना कळवलं, तरी सुद्धा पोरगी बापाशी बोलली नाही. सत्य घटना सांगते मी तुम्हाला, कुठली कथाही नाहीये, सत्य घटना आहे. या समाजात ज्या घटना घडतात त्याच तुमच्या समोर सांगायच्या, कारण परत या घटना घडल्या नाही पाहिजे, परत कुटुंब उद्ध्वस्त नाही झालं पाहिजे. महाराज, महिला मंडळ, आता उद्या हळद आहे, आदल्या दिवशी पोरगी बापाच्या जवळ गेली, बाबा मला पार्लरला जायचंय, 10,000 रुपये देता का? बाई, दिदू पार्लरला जायचंय? काही माहिती नाही बापाला. गरीब बापानं कोपरीच्या खिशात हात घातला, 10,000 रुपये बाहेर काढले, पुरुष वर्ग मुलीच्या हातात दिले. मुलगी 10,000 रुपये घेऊन गेली. संध्याकाळचे 7 वाजले तरी मुलगी घरी आली नाही. बाप आता आईला विचारतोय, अगं दिदू सकाळी गेलेली आहे, 7 वाजायची वेळ आहे, 5च्या आत ती घरी येते, कुठं गेली? वेळ लागणार आहे का अजून? फोन लाव तिला. फोन लावला, मोबाईल स्विच ऑफ येतोय. 7 वाजले, 8 वाजले. आता बापाच्या मनात हा विचार आला की माझ्या मुलीसोबत वाईट काही घडलं की काय. अविश्वास बापानं, अजूनही बाप मुलीवर अविश्वास दाखवत नाही. बापानं गाडी घेतली, बाप आता गावात आला. बाप त्या पार्लरवाल्या बाईच्या तिथं जिथं जिथं बाहेर पोस्टर लावले, काय माहितीये बापाला पार्लर काय, कोणती पार्लरवाली काय, काय माहिती नाही. सगळ्यांना विचारतोय, फोटो दाखवतोय, ही आमची दिदू, तिची उद्या हळद आहे, ती तुमच्याकडे आली होती का, आली होती का? 1 तास त्याच्यामध्ये गेला. आता तिथल्या सगळ्या महिलांनी नकार दिला, नाही हो, आम्ही या मुलीला ओळखत सुद्धा नाही, कोण आहे मुलगी, कशा करता, काय भानगड आहे? काही बोलला नाही बाप. आता कळवायचं कसं? उद्या हळद आहे. काही नातेवाईक जवळच्या मित्राला बोलवलं, आता काय करू मी? मला काही कळत नाही, माझ्या मुलीसोबत जर काही वाईट घडलेलं असले तर काय करू? तेवढ्यामध्ये पोलीस स्टेशनवरून फोन आला. महाराज, बाप इकडं तिकडं शोधत होता, पण बाप पोलीस स्टेशनला गेला नव्हता. का माहितीये? नको, मी जर पोलीस स्टेशनला गेलो तर नातेवाईकांच्यात कळेल, गावात कळेल, आणि माझ्या मुलीची इज्जत जाईल. बाप मनामध्ये सगळं सहन करत होता. पण ज्यावेळेला पोलीस स्टेशनवरून फोन आला, साहेब तुम्ही तुमच्या मुलीला शोधता? म्हटले हो. सापडली का माझी मुलगी? कुठे आहे माझी मुलगी? थांबा जरा, आम्हाला बोलू द्या. तुमची मुलगी पोलीस स्टेशनला आहे, तुम्ही लवकर या. महाराज, बाप आणि मित्र पळतच पोलीस स्टेशनला गेले. मुलीच्या गळ्यात हार पाहिला, तिच्या जवळ उभा असणारा एक तरुण त्याच्या गळ्यात हार पाहिला, आणि बापानं त्या मुलीच्या समोर हातबल झालेला बाप हात जोडतो, दिदू हे काय आहे? तू 10,000 रुपये घेऊन गेली होतीस ना बाबा, माफ करा मला, त्या 10,000 रुपयातच मी लग्न केलंय, माफ करा बाबा. बाबा आता मी लग्न केलंय, तुम्ही काही नाही करू शकत. आता बाप म्हणत होता, तू लग्न केलं ही गोष्ट खरी आहे, पण स्वाभिमानी आहे तुझा बाप, प्रामाणिक आहे तुझा बाप, अगं गरीब आहे तुझा बाप, गावातून चालला तर बाप तुझा श्रीमंत नाही, पण श्रीमंत सुद्धा तुझ्या बापाला राम राम घातल्याशिवाय पुढे जात नव्हतास ग बाळ. माझ्या इज्जतीची लक्तर तू वेशीला टांगताना एकदाही विचार नाही केलास का? एकदा माझ्याशी बोलली असती तर मी या गोष्टीवर विचार केला असता. कारण तू माझं हृदय आहे, तू माझं काळीज आहे, तुझं ज्याच्यात सुख आहे ते लग्न मी करून दिलं असतं. पोरीनं हात झटकला आणि निष्ठूर झालेली पोरगी त्या मुलाबरोबर निघून गेली. मित्रानं कसं बस बापाला घरी आणलं. गाई व्यवसाय करणारा बाप महाराज पळतच गोठ्यात गेला, गोचिडाचं औषध घेतलं, घटघट घटघट औषध पिऊन घेतलं, एक थेंबही ठेवला नाही. काही क्षणात तोंडातून बुडबुडे बाहेर यायला लागले, आणि काही क्षणात बापानं त्या गोठ्यात प्राण सोडून दिला. महाराज, पती माझ्याशी बोलला नाही, पोरगी सापडली की नाही माहिती नाही, म्हणून पत्नीही पळत गोठ्यात आली. तिनं ती अवस्था पाहिली, आणि कानावर आवाज आला, काकू तुमची मुलगी पळून जाऊन लग्न केलंय. धक्का
धक्का आईला सहन झाला नाही. अटॅक येऊन आईही त्या ठिकाणी निघून गेली. गोठ्यातून त्या मुलीच्या एका चुकीमुळे 2 प्रेत त्या ठिकाणी बाहेर निघाली महाराज. आणि उद्या हळद आहे, परवा लग्न आहे. आनंदाच्या वातावरणामध्ये मुलीनं उद्ध्वस्त सतत या गोष्टी समाजामध्ये घडतात. मुलीनं त्या ठिकाणी त्या हसत्या खेळत्या प्रपंचाला आग लावली. बापाच्या प्रेमाच्या नरडीचा घोट मुलीनं घेतला. ती केवळ फक्त 1 वर्ष ते 6 महिने. ज्याच्यावर प्रेम तरी काय आहे हो? प्रेम नाही, हे अट्रॅक्शन आहे. प्रेम हे परमार्थामध्ये बघायला मिळतं. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. प्रपंचातलं हे प्रेम नाही, वासना आहे. अट्रॅक्शन एकदा संपलं की त्या मुलीला जीव दिल्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही. आज समाजात कळणं काळाची गरज आहे. आणि इथं बसलेली प्रत्येक आई, मोबाईल तू बाजूला ठेव आणि तुझ्या मुलीला लहानपणापासून हे संस्कार देणं गरजेचं आहे. जेवढं मुलीला संस्कार देणं गरजेचं आहे तेवढं मुलांना सुद्धा संस्कार देणं गरजेचं आहे. आजच्या सागरदादाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एवढं वाक्य जरी तुम्ही घरी घेऊन गेलात तरी सागरदादाचा वाढदिवस सार्थकी लागला, एवढंच मी त्या ठिकाणी म्हणेल. माझी ज्या वेळेला कीर्तन चालू झालं ती वेळ